नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्राची भूमी अनेक कला आणि संस्कृतींनी नटलेली आहे। यापैकी एक लोप पावलेली म्हणजे बहुरूपियांची कला। बहुरूपी म्हणजे अनेक रूप धारण करणारा कलाकार। कधी पौराणिक कथांमधील पात्र, तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणारे सजीव चित्र, कधी पोलीस, कधी डॉक्टर। मात्र आता हे बहुरूपी कलाकार आणि त्यांची कला हळूहळू दृष्टीआड होत चाललेली आहे। पिढ्यानपिढ्या ही कला जतन करणाऱ्या कलाकारांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे या पारंपरिक कलेकडे लोकांचे लक्ष कमी झाले आहे। त्यातच सरकारी मदतीचा अभाव हा या कलाकारांना आधुनिक अडचणीत आणत आहे। एकेकाळी गावागावातून फिरून आपल्या कलेने लोकांचे मनोरंजन करणारे हे बहुरूपी आज उपेक्षित जीवन जगत आहेत। मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही त्यांना कठीण झाले आहे। कलेच्या माध्यमातून आनंद देणाऱ्या या कलाकारांच्या चेहऱ्यावरची चमक आज कुठेतरी हरवलेली दिसते। आपलं काय मत आहे, हे हरवले का नाही, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो मित्रांनो, अजून चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा। बहुरूपी कलेचा इतिहास खूप जुना आहे। लोकशिक्षणाचे आणि मनोरंजनाचे हे प्रभावी माध्यम होते। समाजात जनजागृती करण्यासाठी, रूढी परंपरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी बहुरूप्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मात्र काळानुसार बदललेल्या मनोरंजनाच्या दृष्टिकोनामुळे या कलेची गरज कमी झाली आहे। तसं बघायला गेलं तर काही तरुण पिढीतील कलाकार आजही या कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पुरेसे मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनाही अनेक अडचणी येत आहेत। बहुरूपी कलेचे प्रशिक्षण देणारी संस्था किंवा व्यासपीठ उपलब्ध नसल्यामुळे नवीन पिढी या कलेकडे आकर्षित होत नाहीये। खरं तर हे व्यासपीठ असायला पाहिजे असे माझे मत आहे। आपले काय आहे, या संदर्भात बोलताना काही सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की बहुरूपी ही केवळ एक कला नाही, तर ती आपल्या राज्याची संस्कृतीची ओळख आहे। या कलेला आणि कलाकारांना वाचवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि कलेच्या सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास या कलेला नवसंजीवनी मिळू शकते। हीच गोष्ट सरकारकडनं कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याची एका बहुरूप्याने आम्हाला सांगितलं। काय म्हणाला तो बहुरूपी, ती कला कशी असते हे आम्ही पुढे दाखवणारच आहोत। तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि ही कला जपण्यासाठी प्रयत्न देखील करा। खरं तर अजूनही वेळ गेलेली नाही। आपण या कलेला सरकारने कडे मागणी केली तर जोपासली जाऊ शकते, वाचवूही देखील आपण शकतो। गरज आहे फक्त थोड्याशा मदतीची आणि कलेचा आदर करण्याची। चला तर मग या बहुरूपी कलाकारांना जिवंत ठेवण्याचा आपण संकल्प करू आणि सोबतच बहुरूपी कलाकार काय म्हणतायत ते आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकू। सदरील बहुरूप्यांशी बातचीत आमच्या चॅनलचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी करमाळ्यामध्ये केलेली आहे। करमाळा जिल्हा सोलापूर, ते रहिवासी बहुरूपी दादा भगवान शेगर, राहणार पोत्रे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आम्ही तुमच्याकडे आलो, तुमचं लायसन बघतो आम्ही दुकानचं याचं वगैरे, आणि आम्ही बहुरूपी कलाकार आहेत। आता तुमच्याकडे बाकी राहिली थक बाकी ती तुम्ही दिली नाही, काय नाही, बरेच वर्ष झाले, 1 वर्ष 12 महिने झाले पैसे दिले नाहीत।
आता लग्न काढा. मी सासऱ्याच्या बापाचं पैसे कमी पडत तुमच्या पत्रावर मी पत्र आलोय. सासऱ्याचं लग्न आहे, सासूचं वट भरणं आहे, येवायचा गोंधळ आहे, जावायचं बारसं आहे, आता सासूचं जावळ काढायचं आहे, मेहंदीचं नाव ठेवायचं आहे आणि चला लवकर लग्नाला जायचं तुम्हाला न्यायचं. यासाठी गाड्यांनी तुमच्यासाठी 13 पोलीस 15 गाड्या आहेत. आमचा बंदोबस्त चालू आहे गावच्या बाहेरून. काल तुम्ही गाडीवर दगड फेक केली, बैलगाडीच्या काचा फोड्या, त्यासाठी साहेब तुमच्याकडे आले चलत बंदोबस्त घेऊन शेती. आमची कला ही सगळी आता बंद झाली. सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही, काय नाही. त्यासाठी आपले ते आता सगळं कमी झालं आमचं. आता मुलं वगैरे शाळा शिकतात मागून खात्यात. सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष सगळं. पण आमची कला ही सगळी बुडत चालली आता. झालं एवढं म्हणतो मी, बस झालं एवढे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा तरी माझी महाराष्ट्राचा बोधेचा नातं सुअभिमान, नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं.